गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना, प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते, त्यामुळे सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणे शक्य होत नाही. तर घरी आपण संस्कृतमधले कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणू शकतो. तर घरी आपण संस्कृतमधले मंत्र स्तोत्र न म्हणताही आपण साध्या सरळ सोप्या भाषेत आपण घरी पूजा करू शकतो. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण किती शुद्ध भक्तीने मनापासून ही पूजा करतो हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आपला भाव सर्वात महत्त्वाचा आहे. कोणीही असेल त्याने मनामध्ये श्रद्धा ठेवावी. कोणतीही पूजा अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत पोहोचते. भोळी भाबडी माझी सेवा मान्य करावी गणपती बाप्पा. त्यामुळे मी साधी सोपी सरळ विधिवत पूजा तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला ज्या खोलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची ती खोली आपण आधी स्वच्छ करून घ्यायची. घराच्या शुद्धीसाठी तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला छोटी मोठी सजावट करायची असेल, ती डेकोरेशन करायचं असेल ती तुम्ही करू शकता. फक्त गणपती बाप्पाची मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला येणार अशी आपण जागा निवडावी. त्या दिवशी आपण पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करत असतो. पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला आपल्या घरातील देवांना, आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. आणि या ठिकाणी मी गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी अतिशय साधी सोपी सजावट डेकोरेशन केले आहे. टेबलावरती पाट ठेवून पाटावर लाल किंवा ऑरेंज कलरचा आपण कापड आथरू शकतो. त्यावरती तांदळाने स्वास्तिक काढले आहे. सर्वात पहिले आपल्याला या स्वास्तिकवरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. एकदा मूर्ती ठेवलेल्यावर आपण तिला हलवू शकत नाही जोपर्यंत उत्तर पूजा होत नाही तोपर्यंत. त्यामुळे ठेवतानाच एकदा विचारपूर्वक लक्षपूर्वक ठेवावी. मूर्तीला शांतपणे नाही ठेवायचे. गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असा जय जयकार करत गणपती बाप्पाची मूर्ती आपण ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कळसाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला आपल्याला कळस स्थापन करायचा आहे. खूप जण विचारतात की आमच्या देवघरामध्ये कलश आहे, तर कलश गणपती बाप्पा पुढे ठेवायचंच का, तिथं स्थापन करायचंच का? तर हो, आपल्याला गणपती बाप्पाच्या पुढे आपल्याला कलश स्थापन करायचंच आहे, तिथे ठेवायचंच आहे. पण कलश स्थापना करूनच कोणत्याही पूजेला सुरुवात करतो. त्यासाठी कलश हा आवर्जून घ्यावा. त्या कलशामध्ये 80% शुद्ध पाणी भरायचं. त्यामध्ये 1 रुपयाचं कॉईन टाकायचा. त्यामध्ये थोडं कुंकू, हळद, अक्षत टाकायची. त्यानंतर विड्याची पान साईडला ठेवायची. त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचं आणि नारळ जे आहे त्याचं पण आपण पूजा करून घ्यायची. कलशाच्या गळ्याला धागा बांधून घ्यायचा किंवा कलावा बांधून घ्यायचा आणि खाली थोडे तांदूळ ठेवून कलश स्थापन करायचा. फुलं लावून आपल्याला नमस्कार करायचे. ओम श्री दीपदेवताय नमः. गंध अक्षास पुष्प समर्पयामि. किंवा तुम्ही मराठीत पण म्हणू शकता, हे देवा मी तुला गंध पुष्प अर्पण केले आहे. दिव्याचा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता, जसं की शुभम करोती कल्याणम किंवा दिव्या दिव्या दीपक्का हे पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला आपलं स्वतःला गंध लावून घ्यायचं. पुरुष जर असले त्यांनी चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे. स्त्रिया असतील तर त्यांनी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक शुद्ध पाण्याचं जल घ्यायचं आहे. त्यामध्ये एक फूल बुडवून सर्व पूजा साहित्यावर आपल्याला शिंपडायचं आहे. त्याने सर्वांची शुद्धी होते आणि स्वतःवरती पण शिंपडून घ्यायचं. असं केल्याने शुद्धी होते आपली आणि गणपती बाप्पांची पण शुद्धी. त्यानंतर आपण जी मूर्तीवरती वस्त्र झाकून ठेवलं आहे ते वस्त्र काढून घ्यावे. नंतर एका ताटामध्ये आपण गणपतीचं प्रतीक सुपारी घेतलेली आहे आणि आता या दिवशी घेतली आहे आणि 16 उपचार करून ही पूजा आपण केली जाते. आणि आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा. तुम्ही या सुपारीऐवजी छोटी घरातली गणपती बाप्पाची मूर्ती पण घेऊ शकता. मी तर गणपती बाप्पांची मूर्ती आणि सुपारी दोन्ही पण यांचाच अभिषेक केला आहे. गणपती बाप्पांचं ध्यान करत अथर्व शिष्य किंवा गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणत आपण त्या सुपारीचा पंचामृताने अभिषेक करूया. आणि जी मूर्ती घेतली त्या मूर्तीचा पण आपण अभिषेक करू. त्यानंतर विड्याच्या पानावर आपण ते गणपती बाप्पाची जी सुपारी स्वरूप
आहे त्याला आपण विड्याच्या पानावर ठेवून त्यांची गंध अक्षत यांनी पूजा करू, फूल वगैरे वाहू त्याला. त्यानंतर गणपती बाप्पाला वस्त्रमाळ घालून गणपती बाप्पांना चंदन, अक्षत, हार, फूल वाहून गणपती बाप्पांची पण पूजा करायची आहे. नंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची. गणपती बाप्पांना म्हणायचे, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करते. आणि सर्व पूजा करताना गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा, ओम गण गणपती नमः. गणपती बाप्पांचे पूजन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांपुढे 5 विड्याची पाने ठेवायची आहे. त्यावर ओटीचे 5 सामान असते, खोबरं, खारीक, हळकुंड, सुपारी अशा टाईप हे जे आहेत ते आपल्याला 5 त्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे. त्यानंतर 5 प्रकारचे फळं आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायची आहे आणि त्या फळांची आणि ते खोबरं, खारीक यांची पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू वाहायचे, त्यांना फुलं वाहायची आहेत, वाहून त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला कापूर, दीप, अगरबत्ती त्यांची ओवाळून पूजा करायची आहे बाप्पा. ओम गण गणपते नमः. धूपम दीपम समर्पयामि. ओम शिवाय. ओम गणपते नमः. त्यानंतर गणपती बाप्पाला म्हणायचे, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप दिवाणी ओवाळत आहोत. त्यानंतर गणपती बाप्पांना लाडू, मावा, पेढा किंवा मोदक यांचा पदार्थाचा प्रसाद दाखवावा. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही गणपती बाप्पांना मोदकचा प्रसाद देऊ शकता. मी तर मोदकच केले होते. मोदकांचाच प्रसाद मी गणपती बाप्पांपुढे केला होता. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्याआधी आपण पाण्याने स्वास्तिक काढून घ्यायचे. त्यानंतर गणपती बाप्पांचं नैवेद्य तिथे ठेवायचं. गणपती बाप्पांना म्हणायचं, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर सर्व प्रसादाला आणि नैवेद्याला आपण पाणी फिरवून घेऊ. पण पूजा होईपर्यंत आपण गणेशाचे नामस्मरण करायचे आहे. त्या दिवशी आपण सहकुटुंब, सहपरिवार गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यातील सर्व सदस्यांनी गणपती बाप्पांना प्रार्थना करावी, तुझी कृपा आमच्या कुटुंबावरती अखंड राहू अशी मनभावे प्रार्थना करावी. आरती झाल्यानंतर घालिंग लोटांगण म्हणून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करावी. सर्वांनी मिळून मनभावे नमस्कार करावा. श्री महागणपते नमः. नमस्कारम नमः. हे गणपती बाप्पा, आजची पूजा करताना माझ्याकडून काही जर चूक झाली असेल तर प्लीज मला माफी असावी. आणि आजचा दिवस माझा असा गेला मंडळी, तुमचा दिवस कसा गेला मला नक्की सांगा. बाय बाय मंडळी.